नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्केटमध्ये अवेलेबल असलेले सर्व लार्ज कॅप फंड आणि या लार्ज कॅप फंडपैकी सर्वात चांगले लार्ज कॅप फंड कोणते आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. हा आहे लार्ज कॅप फंडचा डेटा आणि या लार्ज कॅप फंडच्या डेटामध्ये टोटल 32 लार्ज कॅप फंड अवेलेबल आहेत. म्हणजे हे 32 लार्ज कॅप फंड सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि या 32 मधून आपल्याला काही म्युच्युअल फंड शोधायचे आहेत की जे खूप चांगले रिटर्न्स देतात. की कोणताही म्युच्युअल फंड चांगला की वाईट हे त्याच्या परफॉर्मन्सवरनं ठरतं आणि त्याचबरोबर त्याचा एक्सपेन्स रेशोवरनं ठरतं. तर इथे मी एक्सपेन्स रेशो घेतलेले आहेत, त्याची फंड साईज किती आहे आणि एका महिन्यामध्ये, एका वीकमध्ये, एका महिन्यामध्ये, 3 महिन्यात, 6 महिन्यात आणि 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून यांनी किती रिटर्न्स दिलेले आहेत ते आपण इथे काढून घेतलेलं आहे. तर आता या बेसिसवरती आपण चेक करूयात की सगळ्यात जास्त रिटर्न देणारा फंड कोणता आहे. तो गेल्या 10 वर्षामध्ये जो फंड सगळ्यात जास्त रिटर्न देतोय तो पहा कोणता आहे. ICICIचा ब्ल्यूचिप इंडिया फंड ज्याने आत्तापर्यंत 12% रिटर्न दिलेले आहेत गेल्या 10 वर्षामध्ये. त्यानंतर आहे निपॉन इंडियाचा लार्ज कॅप फंड ज्याने 12.89% रिटर्न दिलेले आहेत. त्यानंतर आहे कॅनरा रिब्युकोचा ब्ल्यूचिप इक्विटी फंड ज्याने 12.57% रिटर्न दिलेले आहेत. मिरे असेट लार्ज कॅप फंड 12.24% रिटर्न दिलेले आहेत. तर हे काही टॉपचे फंड आहेत ज्यांनी 12% रिटर्न गेल्या 10 वर्षामध्ये दिलेले आहेत. पण आता आपण चेक करूयात की गेल्या 5 वर्षामध्ये कोणते फंड आहेत की ज्यांनी सगळ्यात जास्त रिटर्न दिलेत. 5 वर्षामध्ये रिटर्न देणारा सुद्धा फंड आहे निपॉन इंडियाचा लार्ज कॅप फंड जो 10 वर्षामध्ये सुद्धा टॉपला होता आणि 5 वर्षाच्या रिटर्न्समध्ये सुद्धा टॉपला आहे. ICICIचा ब्ल्यूचिप फंडसुद्धा टॉपमध्ये होता गेल्या 10 वर्षाच्या आणि या 5 वर्षामध्ये सुद्धा टॉपला आहे. त्यानंतर आहे JM लार्ज कॅप फंड. हा 5 वर्षामध्ये खूप चांगले रिटर्न्स देतो आहे, पण ओव्हरऑल 10 वर्षाचे रिटर्न्स जर तुम्ही पाहिले तर खूप कमी आहेत, फक्त 9.75. त्यानंतर आहे कॅनरा रिब्युको. हा पण 10 वर्षाच्या टॉपमध्ये होता आणि इथेसुद्धा टॉपमध्ये आहे, त्याने 15% रिटर्न दिलेले आहेत. त्यानंतर आहे आदित्य बिर्लाचा फ्रंटलाईन इक्विटी फंड, कोटकचा ब्ल्यूचिप फंड. या फंड्सने गेल्या 5 वर्षामध्ये 15% रिटर्न दिलेले आहेत. आता हेच रिटर्न आपण 3 वर्षाच्या बेसिसवरती कॅल्क्युलेट करून पाहू आणि इथेसुद्धा तुम्हाला जाणवेल की निपॉनचा लार्ज अँड मिड कॅप फंड टॉपमध्ये आहे. HDFCचा आहे. DSP टॉप 100 इक्विटी फंड जो आहे तो आलेला आहे टॉप 3मध्ये आणि त्याचबरोबर इथे ICICIचा ब्ल्यूचिप फंडसुद्धा आलेला आहे. म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये पण तो होता, 5 वर्षात पण होता, 10 वर्षामध्ये सुद्धा तो आहे. त्यानंतर आहे बरोदा PNB पॅरिबास लार्ज कॅप फंड. याने सुद्धा 13%च्या आसपास रिटर्न दिलेले आहेत. तर हे काही टॉपचे फंड आहेत ज्यांनी खूप चांगले रिटर्न्स दिले आहेत. तर आपण पहिल्या याच्यामध्ये आपल्याला समजलं की हे 3-4 फंड असे आहेत की जे खूप चांगले रिटर्न्स देतात. गेल्या एका वर्षाचा डेटा पाहिला तर सगळ्यात कमी जे रिटर्न देणारे फंड आहेत ते पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे, कारण की त्या फंड्समध्ये बऱ्याच लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर 5 परफॉर्मन्स आपण बघून ठरवू शकतो की ते पुढे जाऊन चांगले परफॉर्मन्स करतील की नाही करतील. जर 5च्या वर्षांमध्ये पण त्यांचा परफॉर्मन्स कमी असेल आणि या वर्षात पण कमी आहे तर याचा अर्थ आपण त्या फंड्समधनं एक्झिट होणं गरजेचं आहे. इथे काही फंड्स आहेत ज्यांनी खूप कमी रिटर्न्स दिलेले आहेत गेल्या एका वर्षामध्ये, ज्यामध्ये आहे क्वांटचा लार्ज कॅप फंड. जर तुम्ही 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही या फंडमध्ये केली असेल तर 2.78 म्हणजे 3% आपण कन्सिडर करूयात. तर 1 लाखामधनं 3% मायनस होणार तुमचे, म्हणजेच जवळपास 97,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट आता शिल्लक राहिलेली असेल त्या फंडमध्ये, कारण की 3% तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न्स मिळालेत. एका वर्षाचा बोलतोय आपण हे. त्यानंतर आहे बँक ऑफ इंडियाचा ब्ल्यूचिप फंड. याने सुद्धा मायनसमध्ये रिटर्न्स दिलेत, कारण की जे 2024चं वर्ष जे होतं ते खूप खराब होतं, कारण की या वर्षामध्ये ना बऱ्याच फंड्सने खूप कमी रिटर्न्स दिलेत किंवा मायनसमध्ये रिटर्न्स दिलेले आहेत, कारण की मार्केट कंटिन्यू खाली पडतं आणि कंटिन्यू मार्केट खाली पडल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट म्युच्युअल फंड्सवरती सुद्धा होतो आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर एका वर्षाचं जर तुम्ही ॲव्हरेज पाहिलं, कॅटेगरी ॲव्हरेज, तर किती आहे, फक्त 6%. त्यानंतर जर 3 वर्षाचं रिटर्न्स पाहिलं, ॲव्हरेज पाहिलं तर 11%. 5 वर्षाचं ॲव्हरेज पाहिलं 14% आणि 10 वर्षाचं ॲव्हरेज पाहिलं तर 11% ॲव्हरेज रिटर्न्स हे फंड्स देतात. तर आता हे झालं, आपण हे सगळं पाहिलं. पण जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आले तेव्हापासून कुठल्या फंड्सने सगळ्यात जास्त रिटर्न्स दिले ते पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की ते जर आपल्याला समजलं तर त्या बेसिसवरती आपण ठरवू शकतो की कोणकोणते फंड चांगले आहेत जेव्हापासून मार्केटमध्ये आले तेव्हापासून. 10 वर्षात जे फंड्स मार्केटमध्ये आलेले आहेत तेच फंड आपण पाहणार आहोत, 10 वर्षापूर्वीचे फंड.
कारण की आपल्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्याचा पास्ट परफॉर्मन्स खूप चांगला असणं गरजेचं आहे. कारण की जर पास्ट परफॉर्मन्स चांगला असेल तरच ते फंड पुढे जाऊन सुद्धा खूप चांगलं करतील. कारण की असं कधीच होत नाही ना की एखादा खूप चांगलं काम करणारा फंड आहे आणि तो डायरेक्ट मायनसमध्ये आणि मार्केटमधनं गायबच झाला, असं कधीच होत नाही. का? कारण की जर एखाद्या चांगल्या पोझिशनवरती पोहोचला आहे तर त्यांच्याकडे तेवढी फंड साईजसुद्धा असते इन्व्हेस्ट करण्यासाठी आणि वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करून ते नेहमी त्यांच्या इन्व्हेस्टर्सला पॉझिटिव्ह रिटर्न्स देण्याचं काम करतात. आदित्य बिर्लाचा इक्विटी फ्रंटलाईन इक्विटी फंड जो 18% रिटर्न देतो आहे जेव्हापासून मार्केटमध्ये आला तेव्हापासून. त्यानंतर DSP कोटक ब्ल्यू चिप फंड हा सुद्धा 18% रिटर्न देतो आहे. HSBCचा लार्ज कॅप फंड 18% रिटर्न देतो आहे. फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चिप फंड हा सुद्धा 18% रिटर्न देतो आहे. HDFCचा लार्ज कॅप फंड 17.86% रिटर्न देतो आहे. सुंदरम आहे, PGIM आहे, हा सुद्धा तुम्हाला 16% रिटर्न देतो आहे गेल्या 10 वर्षामध्ये. पण जर तुम्ही इथे रिटर्न्स पाहिले तर गेल्या 10 वर्षामध्ये याने 9.45मध्ये कमी, इथे सुद्धा सिंगल डिजिटमध्ये नंबर्स दिसत आहेत आणि इथे सुद्धा सिंगल डिजिट आणि मायनसमध्ये व्हॅल्यू आहे आणि याची फंड साईजसुद्धा खूप कमी आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला एखाद्या लार्ज कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचे 10 वर्षाचे रिटर्न्सच्या बरोबरच तुम्हाला त्याने जेव्हापासून मार्केटमध्ये आल्या तेव्हापासूनचे रिटर्न्स पाहायचेच आहेत, पण त्याचबरोबर त्याचा फंड साईजसुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि एक्सपेन्स रेशोसुद्धा पाहणं गरजेचं आहे. हा PGIMचा जो फंड आहे त्याची फंड साईजसुद्धा कमी आहे आणि एक्सपेन्स रेशोसुद्धा 2.39% आहे. खूपच जास्त, म्हणजे जे टॉपचे फंड आहेत त्यांचासुद्धा एवढा एक्सपेन्स रेशो नाही आहे जेवढा ह्या फंडचा आहे. आता ही फंड साईज सगळ्यात जास्त आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे की ICICIचा ब्ल्यू चिप फंड जो होता तो आपण यामध्ये कन्सिडर करू शकतो. कारण की जेव्हापासून मार्केटमध्ये आला तेव्हापासून तर याने चांगले रिटर्न्स दिले आहेत. 10 वर्षामध्ये सुद्धा खूप चांगले रिटर्न्स दिले होते जे आपण मगाशी पाहिलं. त्यानंतर हा आहे ब्ल्यू चिप फंड, मिरे ॲसेट आहे, HDFC लार्ज कॅप फंड आहे, निपॉन इंडिया आहेत. तर हे टॉपचे काही फंड आहेत जे खूपच चांगले रिटर्न्स देतात. त्यांच्या फंड साईजवरनं आपण हे डिसाईड केले नाही आहे. तर त्यांचा एक्सपेन्स रेशोसुद्धा जर तुम्ही पाहिलात तर खूपच कमी आहेत. इतर कंपेअर जे दुसरे फंड्स आहेत त्यांचा एक्सपेन्स रेशो तुम्हाला जाणवेल. ज्यांची फंड साईज खूप कमी आहे त्यांचा जर तुम्ही एक्सपेन्स रेशो पाहिला तर जवळपास सगळ्या फंडचा एक्सपेन्स रेशो तुम्हाला 2%पेक्षाही जास्त पाहायला मिळेल. पहा, हे ऑब्झर्वेशन तुम्हाला जमलं पाहिजे जेव्हा केव्हा तुम्ही फंड एखादा चूज कराल त्यावेळेस. आता हे झालं पहिले टॉपचे आपण 5 फंड काढले ज्यांच्या खूप चांगले रिटर्न्स आहेत. आता हे एक्सपेन्स रेशो पण चांगला आहे, याच्यामध्ये फंड साईज खूप चांगली आहे. आदित्य बिर्लाचा फ्रंटलाईन इक्विटी फंड याने सुद्धा खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा लोकांची फंड साईज खूप जास्त आहे. त्यानंतर आहे ॲक्सिसचा ब्ल्यू चिप फंड. आता याला मी स्पेशली मेन्शन करतो की हा फंड मी का नाही कन्सिडर करत आहे. तर जेव्हा केव्हा आपण एखादा फंड चूज करतो तर त्याची मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फंड साईज बघितली, एक्सपेन्स रेशो बघितला आणि रिटर्न्स पाहताना इथे रिटर्न्स पहा काय दिसत आहेत 9%. 3 वर्षाचे रिटर्न 7%. म्हणजे मधल्या 2 वर्षामध्ये किंवा एका वर्षामध्ये याने खूपच खराब रिटर्न दिलेले असतील म्हणून याचे 3 वर्षाचे रिटर्न्स एवढे कमी दिसत आहेत. कारण की त्याच कंपेअर इतर फंड्स बघा 10%पेक्षाही जास्त रिटर्न्स देतात आहेत, पण याने फक्त 7.85% रिटर्न दिलेत. 5 वर्षातसुद्धा याचे रिटर्न्स फक्त 11% आहेत. इतर फंड 15%, 12%, 13% रिटर्न देतात. त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला जाणवेल 10 वर्षामध्ये आणि 12 वर्षामध्ये सुद्धा जेव्हापासून फंड आला आहे तेव्हापासून याने फक्त 12% रिटर्न दिले. त्यामुळे या फंडला मी चूज केलेलं नाही. तर असे काही ट्रिक्स आहेत की ज्याच्यामधून तुम्हाला समजेल की कोणत्या प्रकारचे फंड्स मार्केटमध्ये कशाप्रकारे तुम्ही चूज करू शकाल. आणि हे एवढे सगळे फंड मार्केटमध्ये आता अवेलेबल आहेत. हा जो लार्ज कॅप फंड आहे याची फंड साईज आहे फक्त 47 करोड रुपये आणि त्यामुळे त्याचा एक्सपेन्स रेशो जर तुम्ही पाहिला तर सगळ्यात जास्त आहे 2.57, 2.5% एक्सपेन्स रेशो आहे. आणि रिटर्न्सच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलात तर फक्त 10% रिटर्न देतं. म्हणजे जेव्हा केव्हा एखादा फंड मॅनेजर आपल्याला एखादा फंड सजेस्ट करतो किंवा फंड सांगतो की या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा किंवा आपल्याला कोणी दुसरा माणूस सजेस्ट करतो की तुम्ही अशा टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा, त्यावेळेस तो फंड कधीपासून मार्केटमध्ये आला आहे आणि त्याने कशा रिटर्न्स दिलेले आहेत, त्याची फंड साईज काय आहे, त्याचा एक्सपेन्स रेशो किती आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आत्ता मार्केटमध्ये टोटल 32 मगाशी सांगितल्याप्रमाणे टोटल 32 म्युच्युअल फंड्स आहेत लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल असलेले सर्व लार्ज कॅप फंड दाखवलेले आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्ससुद्धा आपण पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्याही फंडमध्ये बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन करत नाही आहे.
हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण जेव्हा केव्हा इन्व्हेस्टमेंट करू त्यावेळेस कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हवं ते सांगण्याचा प्रयत्न आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.